हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय शुभ्रा मेहंदी आर्ट यूट्यूब चॅनेल. आज आपण पाहणार आहोत कोन रोल कसा करायचा ते. चला तर पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य: 0.38 mm ची ही पिन आहे आणि टेप कटर. त्यानंतर कोन रोल करताना सर्वात प्रथम इथे 3 बोटाचे अंतर घ्यायचे आहे असे. त्यानंतर ही पिन वरच्या बाजूला अशी तिरकी घ्यायची ठेवायची आहे. त्यानंतर त्या पिनच्या खालून रोल करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्या पद्धतीने. नंतर अंगठ्याच्या साहाय्याने हा रोल करत जायचा आहे जेणेकरून हे टिप छोटे होईल. अशाच पद्धतीने आतल्या साईडला ओढायचे आहे. जर तुम्हाला टोक अजून वाढवायचे असेल तर आतील भाग खेचायचा आहे ते दाखवल्याप्रमाणे. इथे एका अंगठ्याचीच जागा ठेवायची आहे. त्यानंतर ह्या साईडचा भाग रोल करायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर इथे एवढी जागा राहिली आहे त्यावरती एक टेप लावायचा आहे. तोही रोल करून घ्यायचा आहे. तिरका रोल करायचा आहे जेणेकरून तिथे जास्त गॅप वाटणार नाही. अशा पद्धतीने हा आपला तयार झाला कोन फिलिंगसाठी. नंतर तुम्ही पाहू शकता ही पिन इझिली नाही निघत आहे, पूर्ण टाईट झाली आहे. आता ही पिन काढून आपण इथे टेप लावायचा आहे जेणेकरून मेहंदी पेस्ट भरल्यानंतर मेहंदी बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने हा रेडी झाला आपला कोन. आणि तुम्हाला वाटते जिथे मेहंदी लिकेज होण्याचे चान्सेस आहेत तिथे तुम्ही टेप लावू शकता. जर कोन बाहेर ट्रान्सपोर्ट करायचे असतील तर हे टेप लावणे आवश्यक आहे. जिथे जिथे रोलिंग करताना फोल्ड झाला आहे त्या ठिकाणी लावायचे आहे. आणि अजून एक टीप, हा आतील भाग रोल झाल्यामुळे इथे लूज असतो, तिथेही छोटा आपल्या अर्ध्या बोटा एवढी टेप घेऊन आतल्या साईडला पॅक करायची आहे. हे बरेच जण करत नाहीत, पण आतील मेहंदी एका साईडला राहते मग ती वेस्टच होऊन जाते. तर आपण हे लक्षात घ्यायचे आहे जेणेकरून मेहंदीची पूर्ण पेस्ट वापरली जाईल. तुम्हाला आत दिसणार नाही पण तिथे एक ओव्हरलॅप झालेलं कवर आहे. अशा पद्धतीने कोन रेडी आहे. सर्वात प्रथम थोडी मेहंदी हा कोन फिलअप करताना इथे आपण अंगठ्याच्या साहाय्याने दाबायची आहे आणि थोडी मेहंदी फिलअप करायची आहे या पद्धतीने. त्यानंतर कोन प्रेस करून ती मेहंदी खालच्या इथली स्टिक काढून मेहंदी एकसारखी बाहेर येते की नाही ते चेक करायचे आहे. अशा पद्धतीने त्यानंतर मेहंदी कोन फिलअप करून घ्यायचा आहे. पाच बाय 7च्या शीटमध्ये अंदाजे 19 ते 20 ग्रॅम मेहंदी फिलअप करायची आहे. त्यानंतर इथे अशी आडवी स्टिक लावून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि त्या स्टिकवरती अजून एक स्टिक लावायची आहे अशा पद्धतीने. आता पाठीमागच्या साईडवरून एक शीट टेप चिटकवून घ्यायचा आहे या प्रकारे. तुम्ही ग्रॅमनेही मोजून घेऊ शकता, पण इथे मी अंदाजे कोन फिलअप करत आहे. 5 बाय 7च्या शीटमध्ये अंदाजे 20 ग्रॅम मेहंदी भरायची आहे. आता हे इथे असे चिटकून मेहंदी पेस्ट खालच्या दिशेने ढकलायची आहे
जेणेकरून कोण टाईट होईल. त्यानंतर पूर्ण मेहंदी पेस्ट खालच्या दिशेने सरकवायची आहे. इथे असे एक फोल्ड घ्यायचे आहे. त्यानंतर मी दाखवते त्याप्रमाणे फोल्ड करून मेहंदी कोन टाईटली पॅक करायचा आहे. अशा पद्धतीने, अशा प्रकारे पहिला टेप मागच्या दिशेहून पुढच्या दिशेला न्यायचा आहे. हा कोन रेडी झाला. आता अजून कुठे लीक होऊ नये म्हणून एक कोन असा आडवा चिटकवायचा आहे टेप. आपला कोन तयार आहे. चला तर आपण चेक करूया टीप व्यवस्थित बंटला आहे की नाही ते. त्यासाठी इथे मी हातावरती रेषा मारून दाखवली आहे. कोन अगदी व्यवस्थित बंटले आहेत. तुम्ही पाहू शकता कोनची टीप ही अगदी बारीक बनली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.